हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर आज मी आलेली आहे लोढा एक्सपिरिया मॉलला. पलावा म्हणजे जी सिटी आहे त्याच्यामध्ये एक्सपिरिया मॉल आहे. तर तिकडे आलेलो आहोत आम्ही. थोडं शॉपिंग करायचं होतं मला, त्यामुळे मिस्टर मला घेऊन आलेले आहेत. ॲक्च्युली शॉपिंग म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं मिस्टरांना, कारण का आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर मी म्हटलं की मला जे हवं आहे तेच मला गिफ्ट म्हणून दे ना. तर म्हणाला चालेल, तसं तुझ्या मर्जीने तुला जे हवं आहे तेच घे आणि तेच तुझं गिफ्ट असेल. तर मग आलो आहोत आम्ही लोढा एक्सपिरिया मॉलला. मला थोडे कॉस्मेटिक्स घ्यायचे होते यावेळेस. तर आम्ही शुगर कॉस्मेटिक्समध्ये आलेलो आहोत. म्हटलं थोडेसे कॉस्मेटिक्स वगैरे घेऊया. मी कधीच मेकअप वगैरे काही करत नाही ॲक्च्युली. म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली मेकअपचं काहीच सामान नाही आहे. म्हणजे एक आयलायनर आणि लिपस्टिक सोडली तर बाकी काहीच नाही, कारण मी पावडरसुद्धा लावत नाही. तर म्हटलं ह्यावेळेस जरा मेकअपचं थोडंसं सामान घेऊ. थोडी लग्न, साखरपुडे वगैरे असे आलेले आहेत जवळच, आणि घरातलंच एक लग्न आहे. त्यामुळे मग म्हटलं थोडंसं मेकअपचं सामान घेऊया. आता वयाप्रमाणे थोडंसं आपल्याला स्वतःला सुधारित आवृत्तीत ठेवलं पाहिजे ना. म्हणून मग म्हटलं की आपण पहिले तर थोडेसे स्किन केअर प्रॉडक्ट्स घेऊया, आणि मग थोडेसे कॉस्मेटिक्ससुद्धा घेऊया. म्हणजे मेकअपचं पण थोडंसं सामान घेऊया, जेणेकरून म्हणजे थोडंसं चेहऱ्यावर ग्लो दिसेल, थोडंसं छान होईल चेहरा. तर आपले स्किन केअर प्रॉडक्ट्स तर खूप गरजेचे आहेत. आफ्टर 40 तर मी तर रिकमेंड करेन की सगळ्यांनी वापरायलाच हवेत. तर म्हणूनच मी आले होते इकडे. तर म्हटलं घेऊया आपण सुद्धा थोडेसे स्किन केअर प्रॉडक्ट्स वगैरे. ही जी मुलगी होती ना इकडे, म्हणजे सेल्स गर्ल, तर मी तिला विचारलं, म्हटलं काय काय, माझ्याकडे मेकअपचं काहीच सामान नाही, मी आजपर्यंत काहीच मेकअप केलेला नाही, तर तूच मला रिकमेंड कर, मला काय काय वापरलं पाहिजे. आणि स्किन केअरमध्ये सुद्धा मला म्हणजे एखादं चांगलंसं सिरम दाखव. तर फेस सिरम म्हणजे व्हिटॅमिन सीचं सिरम मला हवं होतं. तर ते तर मला माहिती होतं, पण मेकअपबद्दल मला काहीच ॲक्च्युली बघायला गेलं तर मला काहीच माहिती नाही आहे. तर तिला विचारलं तर तिने सरळ माझा मेकअप करायलाच सुरुवात केली. ती म्हणाली, मी तुमचा फुल मेकअपच करून देते, म्हणजे एक बेसिक मेकअप करून देते, आणि मग तुम्हाला बेसिक थिंग्स ज्या लागतील, ज्या काही लागतात बेसिक मेकअपसाठी, जसं की फाउंडेशन पावडर झाली, सिरम झालं, लिपस्टिक झाली, आयलायनर झालं, आयब्रो पेन्सिल झाली, तर ते मी तुम्हाला असं तुमच्या चेहऱ्यावर एक करून दाखवते. आणि मग तुम्ही बघा तुम्हाला काय काय आवडतं आहे, कुठले प्रॉडक्ट्स आवडत आहेत ते तुम्ही चूज करून तुमचं तुम्ही घ्या. तर म्हटलं ठीक आहे. म्हणजे मला ॲक्च्युली मेकअप करायचा नव्हता, पण तिने तर अगदी मला व्हॅलेंटाईन रेडीच करून टाकलं, व्हॅलेंटाईनसाठी तयारच करून टाकलं अगदी तिने मला. तर असं पहिल्यांदाच मी मेकअप करून घेते असा कोणाकडून तरी. म्हणजे ह्या आधी एका माझ्या बहिणीच्या लग्नात पण मी केला होता, पण म्हणजे माझ्या लग्नातसुद्धा मी एवढा मेकअप केला नव्हता जेवढा मी आज करते. तर ह्या माझ्यासाठी एक जरा वेगळा एक्सपिरियन्स होता. तर बघूया, मला आता ह्याच्यातलं काय काय आवडतं आहे, जे आवडणार तेच घेणार मी. जास्त काही घेणार नाही, कारण का माझ्याकडून वापरलं जाणार नाही, ते तसंच पडून राहणार. म्हणून मग म्हटलं बेसिक जे आहे, जे वाटतं आहे ते घेऊया. तर आता इथून मला जे प्रॉडक्ट्स हवे होते ते घेतले, आणि मग शॉपिंग करून निघालो.
आता मला मेन माझं जे शॉपिंग होतं ते करायचं होतं, म्हणजे मला एक वस्तू घ्यायची होती, तर ती बघतोय, त्याच्यासाठी क्रोमा शॉप इथे आहे का ते शोधतोय. शॉपिंग झालं आहे, स्किनकेअर प्रॉडक्ट्स घेतलेले आहेत मी. असं माझं शॉपिंग झालेलं आहे. आता बघूया अजून काय काय फिरवते तुम्हाला सुद्धा. एक्सपीरिया मॉल. चल, अजून आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच आहोत मॉलच्या. इथे हा असा मस्त फ्लावरचा टॉवर बनवलेला आहे छानपैकी. तर आता थोडेसे फोटो वगैरे काढून घेतो इकडे आणि मग पुढे जाऊया आपण. मी आलेलो आहोत फूड कोर्टमध्ये. बॅक कॅमेऱ्याने दाखवते फूड कोर्ट कसं आहे ते घरचं. आम्हाला बसायला जागा मिळाली आहे. फूड कोर्ट फुल असतं इकडचं एकदम. तर मला वाटतं जवळजवळ वर्षभराने आम्ही पिझ्झा खाणार असू. पिझ्झा ऑर्डर केला असतो. पिझ्झा जवळजवळ वर्षभराने खाणार असतो ना आपण. वर्ष तरी आलं असेल पिझ्झा खाणं. तर मॉलमध्ये आल्यावर पिझ्झा तर बनत आहे. जे तर माझं शुगरचं शॉपिंग झालेलं आहे. मी थोडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स घेतलेले आहेत आणि थोडंसं लाईट मेकअपचं थोडंसं घेतलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. आता इथेच दाखवून टाकते काय काय घेतलं आहे ते. आता मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला इथेच दाखवते. तर इथे मॉलमध्ये ना किऑस इतका आहे, खूप सारा आवाज येतो आहे, त्यामुळे माझा आवाज येणार नाही म्हणून मी थोडा व्हॉइस ओव्हर करते आहे, तर समजून घ्या. तर हे एवढं सगळं शॉपिंग केलं आहे मी. शुगरमधून केलेलं आहे. हे आहे फिज कंट्रोल सिरम. हे केसांसाठी घेतलं आहे मी. तर आता लग्नाचा सीझन आलेला आहे त्यामुळे एवढे सगळे प्रॉडक्ट्स घेतलेत. हे स्किन केअरमध्ये मी ग्लास स्किन सिरम घेतलेला आहे. विटॅमिन सी सिरम आहे फेसवर अप्लाय करण्यासाठी. आणि हे आहे लिक्विड फाउंडेशन, जे की आता लग्न वगैरे आली आहे तर मला मेकअपसाठी थोडं लागणार आहे म्हणून लिक्विड फाउंडेशन घेतलेलं आहे. आणि ही आहे आयब्रो पेन्सिल. तसे माझे आयब्रोज जाड आहेत पण तरीसुद्धा थोडंसं मेकअप केल्यानंतर लागतं ना. आणि हे ग्लो ब्लश घेतलेलं आहे, पिंक ब्लश. तर हे सगळं होतं माझं शॉपिंग. तर आतापर्यंत तर मी हे एवढंच शॉपिंग केलेलं आहे. आता पुढे काय करणार आहे ते तुम्हाला कळेलच, हो की नाही हर्षद? तर आमचा पिझ्झा आलेला आहे. हा आहे पेपरोनी पिझ्झा. चीज बस पिझ्झा घेतलेला आहे आम्ही. तर आज बरेच दिवसांनी पिझ्झाचा आनंद लुटणार आहोत आम्ही. आणि एक कोकसुद्धा घेतलेला आहे. तर व्हॅलेंटाईन डे हा तर फक्त एक बहाणा आहे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत टाईम स्पेंड करण्याचा. असे कितीतरी व्हॅलेंटाईन्स आपण सेलिब्रेट करतच असतो वर्षभरात, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत टाईम स्पेंड करून, त्यांच्यासोबत फिरून आनंदी राहून. असे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे हा तर एक फक्त म्हणजे बहाणा आहे, त्याला काही निमित्त मात्र आहे. पिझ्झा खातो बरं वाटतं. तर आता आमचं खाऊन वगैरे झालं. आता मला जायचं आहे क्रोमा शॉपमध्ये. ॲक्च्युली मला क्रोमा शॉपमधून एक वस्तू घ्यायची आहे, ती तुमच्यासोबत शेअर करीनच. आणि ती कशासाठी घेते हे सुद्धा तुम्हाला सांगेन. तर फार उपयोगी पडणारी वस्तू आहे, मला किचनमध्ये खूप उपयोग होतो त्या वस्तूचा. चला तर मग आता आमचं खाऊन वगैरे झालं आहे, आता आम्ही क्रोमा शॉप बघतो. पण मला येताना तर दिसलं नाही, बघूया आता इथे क्रोमा शॉप आहे का. या मॉलला आधी तर होतं, आता बरेच दिवसात आम्ही या मॉलला आलो नाही आहे, बरेच दिवसांमध्ये. तर बघायला लागेल आता इथे क्रोमा शॉप आहे का ते. हर्षद काय बघतोयस? शर्ट्स चांगले आहेत ना, छान आहे. आपण
झुडिओमध्ये आलो होतो मी. झुडिओमध्ये शॉपिंग चाललं आहे आमचं. इथे मॉलमध्ये तर क्रोमा शॉप नव्हतंच. आता आम्ही जाता जाता आमच्या इकडेच आहे मानपाडा रोडला नवीनच क्रोमा शॉप झालेलं आहे. म्हणजे झालं वर्ष झालं. आमची वॉशिंग मशीन पण तिकडूनच घेतलेली. तर तिथे आता जातो आहे आणि मला जी वस्तू हवी आहे ती आता आम्ही तिथेच बघू. तर बघूया मिळते का तिकडे मला जशी हवी आहे तशी. आणि मग घेतल्यावर तुम्हाला दाखवेनच कशी आहे. तर आता आमची धन्नो आहे ही. ह्याच्या आधीच आम्ही फिरत असतो. तर निघतो आता आम्ही. तर आता आमच्या इथल्या क्रोमा शॉपमध्ये आलेलो आहोत आम्ही. कारण का जी वस्तू मला हवी होती तिकडे मिळाली नाही मॉलमध्ये. ॲक्च्युली मॉलमध्ये क्रोमा शॉपच म्हणजे बंद झालं. पहिले होतं पण ते बंद झालं आहे. त्यामुळे मग आता इथल्या क्रोमा शॉपला आलो आहे आम्ही. क्रोमाचं पण आहे का? बघायला पाहिजे आपल्याला दुसरीकडे जाऊन. हे एकच आहे फिलिप्स. थोडं प्राईस रेंज. तर मला जी वस्तू पाहिजे होती त्याचं फक्त एकच मॉडेल, एकाच कंपनीचं एकच मॉडेल होतं यांच्याकडे. तर मला थोडं व्हरायटी पण बघायची होती त्याच्यामध्येच. पण ती काय मिळाली नाही. एकच वस्तू होती त्यांच्याकडे. मग म्हटलं जरा आल्यासारखं इतर वस्तूसुद्धा बघून घेऊया. म्हणून मग जस्ट आपलं असंच बघत होतो रेट वगैरे. आता किमती किती झाल्या आहेत वस्तूंच्या वगैरे. आणि अजून काय हवं असल्यास कधी आपलं नेक्स्ट प्लॅनिंगसाठी म्हणून आपलं बघून ठेवत होतो फक्त. तरी आपल्याला इथे पण नाही मिळालं. आता क्रोमामध्ये सुद्धा नाही मिळालं आम्हाला. विजय सेल्समध्ये बघा. विजय सेल्समध्ये बघायचं. त्यांच्याकडे एकच मॉडेल आहे. फिलिप्सचं एकच आणि ते पण एकच मॉडेल आहे. दुसरं कुठलं नाहीच आहे. मग आपण दुसरीकडे बघूया ना. अजून बघायला मिळतील आपल्याला मॉडेल. आपण विजय सेल्समध्ये जाऊया आत्ता. चल मग. चला. इथे विजय सेल्समध्ये आलो आहे आणि इथे मिळालं मला जी वस्तू हवी होती ती. नंतर मी दाखवते तुम्हाला. तर ॲट लास्ट मला जी वस्तू हवी होती ती मिळाली आहे इथे विजय सेल्समध्ये. आणि ती म्हणजे हँड ब्लेंडर घेतलं मी ॲक्च्युली. ब्लेंडर पण नाही, त्याला काय म्हणतात आपलं ती विस्किंग मशीन असते ना ती घेतली आहे मी. म्हणजे केक्स बिस्किट वगैरे बनायला. तर ते विस्किंग करायला आपल्याला बराच टाईम जातो ना, त्याच्यामध्ये हात दुखून येतात. तर मग म्हटलं असं काही बनवायचं असेल केक बिस्किट किंवा ब्रेड वगैरे घरच्या घरी बनवायचं असेल तर त्यासाठी मी घेतलं आहे हे. तर ॲट लास्ट मला तेच फिलिप्सचाच ब्रँड मिळाला. तर मग शेवटी मग तोच घेऊन टाकला. तर ते माझ्या आता हुक्की आली आहे मला बिस्किट्स बनवण्याची. आता बिस्किट्स वगैरे बनवेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करीन. तर शेवटी विजय सेल्समधून आमची शॉपिंग झालेली आहे. तर मॉलमध्ये वगैरे सगळं फिरून आलो. आता इथे येईपर्यंत रात्र झाली. आता बाहेरच काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. तर हे आहे माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट. हे गिफ्ट मिळाले मला व्हॅलेंटाईनसाठी. म्हणजे माझ्या मिस्टरांना मीच सांगितलं की मला ही विस्किंग मशीन हवी आहे. म्हणजे हँड मिक्सर पण बोलू शकतो, विस्किंग मशीन पण बोलू शकतो. तर हे इलेक्ट्रिक विस्कर आहे. याच्याने आपण स्मूथ बॅटर्स वगैरे बनवू शकतो. केक्ससाठी किंवा बिस्किटसाठी वगैरे आपल्याला जे स्मूथ बॅटर्स लागतात ना तर ते आपण ह्याच्यापासून बनवू शकतो. तर ह्या वस्तूची कमी होती माझ्या किचनमध्ये. तर बरेच दिवसांपासून मला हवी होती. म्हटलं मला हेच व्हॅलेंटाईन गिफ्ट दे. आणि तसंही तुम्ही बघितलं तर माझ्या आधी पण मी तुम्हाला शो केलं. माझ्यासाठी कॉस्मॅटिक्स वगैरे सुद्धा घेतलेले आहेत. तर ते सुद्धा गिफ्ट आहे. ते सुद्धा गिफ्टच समजते. तर ते एक घेतलं आणि हे एक असे 2 गिफ्ट्स मिळालेले आहेत मला.
म्हणजे पहिल्या गिफ्टमध्ये तर भरपूर सारे गिफ्ट्स आहेत आणि हे दुसरं गिफ्ट. तर कसं वाटलं तुम्हाला माझे व्हॅलेंटाईन गिफ्ट्स, तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि हे जेव्हा मशीन यूज करेन ना मी, तेव्हा तुम्हाला दाखवेनच कसं बॅटर बनवतात. ह्याच्यामध्ये खूप असं फ्लफी असं बॅटर तयार होतं. तर हे मशीन तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं. कॉस्मेटिक्स तर तुम्हाला आधीच मी दाखवले. तर म्हटलं आता तयारी करण्याच्या आधी, आम्हाला जायचं आहे बाहेर, तर म्हटलं तयारी करण्याच्या आधी तुम्हाला हे मशीनसुद्धा घेतलेलं दाखवून टाकूया. म्हणून मग हे दाखवलं. कारण का विजय सेल्समध्ये ना एवढी गर्दी होती की शूट करायचं ॲक्च्युली विसरूनच गेलो त्या गडबडीमध्ये, घाई गडबडीमध्ये. उशीर पण होत होता, बाहेर जेवायला पण जायचं होतं, त्यामुळे खूपच घाई झाली आणि हे मशीन दाखवायचंच राहून गेलं, ते शूट करायचंच राहून गेलं. त्यामुळे म्हटलं आता ठीक आहे, घरी आल्यावर दाखवूया. म्हणून मग आता तुम्हाला हे दाखवते मशीन मी. ओके, आता तयारी करते आणि मग निघूया आपण. ओके, तर विजय सेल्समधून आम्ही आलो. म्हटलं घरी येऊया, फ्रेश होऊया, कारण का मॉलमध्ये वगैरे भरपूर वेळ आम्ही घराच्या बाहेर होतो. त्यामुळे म्हटलं मस्त फ्रेश होऊया. त्यामुळे हा असा मस्त रेड टॉप घातलाय मी, कारण का आज व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून मग आज चेंज केलं. घरी येऊन जरा फ्रेश झालो. आणि ते माझे गिफ्ट्स तुम्ही बघितलेच, ते माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट होतं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जाणार आणि हॉटेलमध्येच जेवणार माझ्या व्हॅलेंटाईन्स सोबत. हा एक व्हॅलेंटाईन आणि माझा मुलगा जो आता शूट करतोय तो एक व्हॅलेंटाईन. तर त्यांच्यासोबत मी हॉटेलमध्ये चालली आहे आणि आम्ही आता बाहेरच जेवू आणि व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू. चला तर मग. तर सगळ्यात पहिले तर आम्ही थोडं सूप मागवलं, सूप ऑर्डर केलं आणि नंतर मग जेवलो. कारण का मिस्टरांना थोडं सर्दीसारखं वाटत होतं, त्यामुळे मग सूप प्यायल्यावर कसं जरा बरं वाटतं ना, म्हणून मग सूप मागवलं होतं. तर असा आमचा व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरा केला. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आणि माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.